नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपले मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, नीट मध्ये मिळालेले मार्क्स आणि ऑल इंडिया रँक म्हणजेच एअर महत्वाचे आहेत, पण महाराष्ट्रात एमबीबीएस ची सीट मिळणार की नाही हे फक्त एअर ठरवत नाही. महाराष्ट्राच्या 85% स्टेट कोट्यामध्ये तुमचा महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट म्हणजेच एसएमएल, तुमचा कॅटेगरी रँक, तुमच्या कॅटेगरीसाठी उपलब्ध असलेल्या एमबीबीएस सीट्स, तुमचा योग्य कॅटेगरी क्लेम आणि तुमची चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी या सर्व गोष्टी एकत्रितपणे महत्वाच्या ठरतात. आणि म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण फक्त कट ऑफ किती जाईल एवढे पाहणार नाही, तर प्रत्येक कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये साधारण किती सीट्स उपलब्ध होतात आणि त्या तुलनेत 2026 मध्ये तुमचा कॅटेगरी रँक किंवा एसएमएल किती मजबूत असणे आवश्यक किंवा फायदेशीर ठरू शकते याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट, आज आपण सांगणार असलेले रँक टार्गेट हे 2026 चे अंतिम क्लोजिंग रँक नाही. हे मागील वर्षाच्या क्लोजिंग ट्रेंड्स 2026च्या उपलब्ध सीट स्ट्रक्चर आणि प्लॅनिंग कॅल्क्युलेशनवर आधारित इंडिकेटिव्ह प्लॅनिंग टार्गेट्स आहेत. यांनी सीईटी सेलने जाहीर केलेले अधिकृत कट ऑफ किंवा ऍडमिशन गॅरंटी समजू नका. अंतिम 2026 क्लोजिंग प्रत्येक कॉलेज, कॅटेगरी, सीट टाईप, चॉईस फिलिंग आणि कॅप राऊंड नुसार बदलणार आहे आणि अंतिम चित्र प्रत्यक्ष अलॉटमेंट नंतरच स्पष्ट होईल. सर्वप्रथम महाराष्ट्रातील नीट यूजी 2026च्या आपल्या अधिकृत इन्फॉर्मेशन ब्राउशर मधील संबंधित यादीकडे पाहूया. या 2026च्या स्टेट कॅप संदर्भातील यादीमध्ये 41 गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेजेस असून त्यांची एकूण एमबीबीएस इनटेक 5850 सीट्स आहे. याच यादीमध्ये 24 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस असून त्यांची एकूण एमबीबीएस इनटेक 3500 सीट आहे. म्हणजे या संबंधित यादीत एकूण 65 मेडिकल कॉलेजेस आणि 9350 एमबीबीएस सीट्स आहेत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आकडे या विशिष्ट 2026 इन्फॉर्मेशन ब्राउशरशी संबंधित स्टेट कॅप कॉलेज लिस्ट आणि सीट स्ट्रक्चरच्या संदर्भात वापरले आहेत. महाराष्ट्रातील सर्व एमबीबीएस सीट्स विशेषतः स्वतंत्र काउन्सिलिंग असलेल्या डीम्ड युनिव्हर्सिटीज किंवा इतर स्वतंत्र संस्थेतील सीट्स या 9350 मध्ये आपोआप समाविष्ट आहेत असे समजू नका. गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेजेसच्या 5850 सीट्स पैकी सामान्य 15% AIQ अलोकेशनचा गणिती आधार घेतल्यास 5850 गुणिले 15% बरोबर 877.5 म्हणजे साधारण 878 सीट्स येतात आणि 5850 गुणिले 85% बरोबर 4972.5 म्हणजे गणिती आधारावर साधारण 4973 स्टेट कोटा सीट्स येतात. मात्र हा केवळ मॅथमॅटिकल प्लॅनिंग कॅल्क्युलेशन आहे. ऍक्च्युअल AIQ आणि स्टेट कोटा डिस्ट्रीब्युशन हे प्रत्येक कॉलेजच्या अधिकृत सीट मॅट्रिक्स नुसार निश्चित होते. त्यामुळे 15% आणि 85%चा सरळ गुणाकार हा अंतिम कॉलेज वाईज सीट काउंट समजू नका. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या 3500 सँक्शन एमबीबीएस सीट्स मध्ये 85% स्टेट कोट्याचा गणिती आधार घेतल्यास 3500 गुणिले 85% बरोबर 2975 स्टेट कोटा सीट्स येतात आणि 15% म्हणजेच 525 सीट्स येतात. या 525 सीटना सरसकट 525 NRI सीट्स असे म्हणणे योग्य नाही. या इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये लागू नियमानुसार NRI, OCI आणि इतर पात्र उमेदवारांचा विचार होऊ शकतो. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल कोटा आणि NRI कोटा हे शब्द एकमेकांची समानार्थी समजू नका. आता पाहूया तुमच्या कॅटेगरीला किती सीट्स आणि किती रँक महत्वाचा आहे. एसटी अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीसाठी महाराष्ट्राचा गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेजेसच्या उपलब्ध स्टेट कोट्यावर 60% सामाजिक आरक्षण आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्याच्या साधारण 4973 सीट्सचा आधार घेतल्यास एसटी विद्यार्थ्यांसाठी साधारण 48 सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल कॉलेजेसमध्ये एसटी साठी 3.5% रिझर्वेशन आहे. 3500 सँक्शन सीट्सच्या आधारावर 3500 गुणिले 3.5% बरोबर 122.5 म्हणजे साधारण 123 सीट्स येतात. म्हणजेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून एसटी कॅटेगरीसाठी साधारण 471 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. मागील वर्षाचा क्लोजिंग ट्रेंडचा प्लॅनिंग आधार घेतल्यास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी एसटी कॅटेगरी रँक साधारण 308 ठेवण्याचे लक्ष्य तुलनेने मजबूत प्लॅनिंग पोझिशन देऊ शकते.
प्रायव्हेट स्टेट कोटासाठी एसटी कॅटेगरी रँक साधारण 550च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. मात्र याचा अर्थ 550 रँक पर्यंत प्रायव्हेट ऍडमिशन निश्चित आहे असा अजिबात नाही. कॉलेज प्रेफरन्स, SML, कॅटेगरी मेरिट, सीट अवेलेबिलिटी, राऊंड वाईज मुवमेंट आणि विद्यार्थ्यांच्या चॉईसनुसार क्लोजिंग बदलू शकते. त्यामुळे एसटी विद्यार्थ्यांनी कॅटेगरी रँक 300च्या आत असेल तर गव्हर्नमेंटवर मजबूत फोकस ठेवावा. त्यापेक्षा रँक मागे असले तरी गव्हर्नमेंट सोबतच प्रायव्हेट स्टेट कोट्याचे पर्याय योग्य प्रकारे चॉईस फिलिंग मध्ये ठेवावे. SC, अनुसूचित जाती, SC कॅटेगरीसाठी महाराष्ट्रात 13% सामाजिक आरक्षण आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये SC विद्यार्थ्यांसाठी साधारण 646 सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल कॉलेजमध्ये SC साठी 6.5% रिझर्वेशन आहे. 3,500 सँक्शन सीट्सवर 3,500 गुणिले 6.5% बरोबर 227.5 म्हणजे साधारण 228 सीट्स येतात. म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून SC कॅटेगरीसाठी साधारण 874 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. मागील वर्षाच्या क्लोजिंग ट्रेंडचा प्लॅनिंग आधार घेतल्यास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी SC कॅटेगरी रँक साधारण 600च्या आत ठेवण्याचे लक्ष तुलनेने मजबूत प्लॅनिंग पोझिशन देऊ शकते. प्रायव्हेट स्टेट कोट्यासाठी SC कॅटेगरी रँक साधारण 900च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. त्यामुळे SC विद्यार्थ्यांनी फक्त आपला एअर न पाहता SC कॅटेगरी, SML कॅटेगरी रँक आणि गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्हीचे प्रिव्हियस क्लोजिंग ट्रेंड पाहणे अत्यंत आवश्यक आहे. VJA, विमुक्त जाती, VJA अर्थात VJ DTA कॅटेगरीसाठी महाराष्ट्रात 3% सामाजिक आरक्षण आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये VJA साठी साधारण 149 सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल कॉलेजेसमध्ये VJA साठी 1.5% रिझर्वेशन आहे. 3,500 सँक्शन सीट्सवर 3,500 गुणिले 1.5 बरोबर 52.5 म्हणजेच साधारण 53 सीट्स येतात. म्हणजेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून VJA विद्यार्थ्यांसाठी साधारण 202 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. मागील वर्षाच्या ट्रेंडच्या प्लॅनिंग आधारावर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे चांगले ऑप्शन ठेवायचे असतील तर VJA कॅटेगरी रँक साधारण 100च्या आत ठेवण्याचे लक्ष ठेवा. प्रायव्हेट स्टेट कोट्यासाठी VJA कॅटेगरी रँक साधारण 250च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. मात्र पुन्हा एकदा हे फायनल 2026 क्लोजिंग रँक नाही. VJA विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि लागू असल्यास नॉन क्रिमिलियरचे डॉक्युमेंट्स योग्य आहेत का हे विशेषतः तपासावे. NTB कॅटेगरीसाठी 2.5% सामाजिक आरक्षण आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये NTB विद्यार्थ्यांसाठी साधारण 124 सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल कॉलेजेसमध्ये NTB साठी 1.25% रिझर्वेशन आहे. 3,500 सँक्शन सीट्सवर 3,500 गुणिले 1.25% बरोबर 43.75 म्हणजे साधारण 44 सीट्स येतात. म्हणजेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून NTB विद्यार्थ्यांसाठी साधारण 168 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे चांगले ऑप्शन्स ठेवायचे असतील तर NTB कॅटेगरी रँक साधारण 75च्या आत ठेवण्याचे प्लॅनिंग टार्गेट ठेवू शकता. प्रायव्हेट स्टेट कोट्यासाठी NTB कॅटेगरी रँक साधारण 125च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. परंतु हे निश्चित क्लोजिंग रँक नाही. NTC कॅटेगरीसाठी 3.5% सामाजिक आरक्षण आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये NTC साठी साधारण 174 सीट्सचा गणिती आधार आहे. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल कॉलेजेसमध्ये NTC साठी 1.75% रिझर्वेशन आहे. 3,500 सँक्शन सीट्सवर 3,500 गुणिले 1.75 बरोबर 61.25 म्हणजे साधारण 61 सीट्स येतात. म्हणजेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून NTC विद्यार्थ्यांसाठी साधारण 235 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी NTC कॅटेगरी साधारण 140च्या आत ठेवण्याचे प्लॅनिंग टार्गेट ठेवा. प्रायव्हेट स्टेट कोट्यासाठी NTC कॅटेगरी रँक साधारण 450च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. मात्र ऍक्च्युअल क्लोजिंग रँक राऊंड वाईज बदलू शकतो. NTD कॅटेगरीसाठी 2% सामाजिक आरक्षण आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये NTD साठी साधारण 99 सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल कॉलेजेसमध्ये NTD साठी 1% रिझर्वेशन आहे.
3,500 सँक्शन सीट्सवर 3,500 गुणिले 1% बरोबर 35 सीट्स येतात. म्हणजेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून NTD विद्यार्थ्यांसाठी साधारण 134 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी NTD कॅटेगरी रँक साधारण 110च्या आत ठेवण्याचे प्लॅनिंग टार्गेट ठेवा. प्रायव्हेट स्टेट कोटासाठी NTD कॅटेगरी रँक साधारण 350च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस. महाराष्ट्रात ओबीसी साठी 19% सामाजिक आरक्षण आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी साधारण 945 सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल कॉलेजेसमध्ये ओबीसी साठी 9.5% रिझर्वेशन आहे. 3,500 सँक्शन सीट्सवर 3,500 गुणिले 9.5% बरोबर 332.5 म्हणजे साधारण 333 सीट्स येतात. म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी साधारण 1,278 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे चांगले ऑप्शन्स ठेवायचे असतील तर ओबीसी कॅटेगरी रँक साधारण 850च्या आत ठेवण्याचे प्लॅनिंग टार्गेट ठेवा. प्रायव्हेट स्टेट कोट्यामध्ये ओबीसी कॅटेगरी रँक साधारण 2,500च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. मात्र हे फायनल क्लोजिंग नाही. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि लागू असल्यास नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचे आहे. एसीबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. एसीबीसी साठी 10% रिझर्वेशन लागू असलेल्या नियमानुसार विचार केला जातो. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये साधारणतः 497 सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये एसीबीसी साठी स्टेट कोट्याच्या उपलब्ध सीट्सवर 10%चा गणिती आधार घेतल्यास 2,975 गुणिले 10% बरोबर 297.5 म्हणजे साधारण 298 सीट्स येतात. म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून एसीबीसी विद्यार्थ्यांसाठी साधारण 795 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. एसीबीसी साठी 2026चा अंतिम क्लोजिंग रँक आपण आत्ताच फायनल कट ऑफ म्हणून सांगू शकत नाही. प्लॅनिंगच्या दृष्टीने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी एसीबीसी कॅटेगरी रँक साधारण 450 ते 500च्या आत ठेवण्याचे लक्ष ठेवू शकता. प्रायव्हेट स्टेट कोट्यामध्ये एसीबीसी कॅटेगरी रँक साधारण 800च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करणे तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन देऊ शकते. मात्र एसीबीसी रिझर्वेशनचे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, सीट मॅट्रिक्स आणि लागू कायदेशीर स्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एसीबीसी विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि लागू असल्यास नॉन क्रिमिलियरची कागदपत्रे वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे. ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ईडब्ल्यूएस साठी 10% स्वतंत्र रिझर्वेशन आहे. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये साधारणतः 497 ईडब्ल्यूएस सीट्सचा गणिती आधार येतो. प्रायव्हेट स्टेट कोट्यामध्ये 2,975 गुणिले 10% बरोबर 297.5 म्हणजे साधारण 298 ईडब्ल्यूएसच्या सीट्सचा गणिती आधार येतो. म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी साधारण 795 सीट्सचा गणिती आधार उपलब्ध होतो. मागील वर्षाच्या ट्रेंडचा प्लॅनिंग आधार घेतल्यास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरी रँक साधारण 400च्या आत ठेवण्याचे लक्ष ठेवा. प्रायव्हेट स्टेट कोट्यासाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरी रँक साधारण 700च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते. आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लागू 2026 नियमांनुसार योग्य महाराष्ट्र स्टेट फॉर्मॅट मधील वैध ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणे. ओपन कॅटेगरी. आता सर्वात मोठ्या स्पर्धेचा म्हणजे ओपन कॅटेगरीचा विचार करूया. ओपन कॅटेगरी कोणत्याही एका जातीसाठी राखीव नसते. रिझर्व्ह कॅटेगरी मधील विद्यार्थीही स्वतःच्या मेरिटच्या आधारावर ओपन सीट्स मिळवू शकतो. गव्हर्नमेंट स्टेट कोट्यामध्ये सामाजिक रिझर्वेशन आणि ईडब्ल्यूएस चा गणिती विचार केल्यानंतर साधारण 1,490 ते 1,500च्या आसपास ओपन सीट्सचा प्लॅनिंग बेसिस राहतो. प्रायव्हेट स्टेट कोट्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएसचा विचार केल्यानंतर साधारण 1,500च्या आसपास ओपन सीट्सचा प्लॅनिंग बेसिस राहतो. म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्टेट कोटा मिळून ओपन कॅटेगरीसाठी साधारण 3,000च्या आसपास सीट्सचा गणिती आधार राहतो. मागील वर्षाच्या ट्रेंडचा प्लॅनिंग आधार घेतल्यास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे चांगले ऑप्शन्स ठेवायचे असतील तर जनरल एसएमएल साधारण 3,000च्या आत ठेवण्याचे प्लॅनिंग टार्गेट ठेवता येईल. प्रायव्हेट स्टेट कोट्यासाठी जनरल एसएमएल साधारण 8,000च्या आत असेल तर तुलनेने चांगली प्लॅनिंग पोझिशन राहू शकते.
मात्र ओपन कॅटेगरीमध्ये कॉलेज प्रेफरन्सचा परिणाम अत्यंत मोठा असतो. त्यामुळे एसएमएल थोडा मागे असला तरी लोअर प्रेफरन्स गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पुढील राऊंड्समध्ये संधी निर्माण होऊ शकते. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा स्टेटस बदलल्यावर एसएमएल वर काय परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, तुमच्या नीट यूजी 2026 इन्फॉर्मेशन ब्राउशर मध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहिल्यानगर आणि NKP साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर या कॉलेजच्या संदर्भात प्रायव्हेट हेल्थ सायन्सेस युनिव्हर्सिटी म्हणून स्थापनेसाठी DPRA सादर केल्याचा आणि प्रस्ताव विचाराधीन असल्याचा संदर्भ आहे. याशिवाय 2026 मध्ये महाराष्ट्रातील काही इतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा स्टेटस चेंज बाबतही प्रक्रिया किंवा प्रस्तावांची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च वाळवा सांगली याबाबत मॅनेजमेंटने चॅरिटेबल ट्रस्टमधून सेक्शन अँड कंपनीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई आणि PKL वालावरकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरी यांच्या बाबतही स्वतंत्र स्टेटस चेंज डीम युनिव्हर्सिटी संदर्भातील प्रक्रिया किंवा प्रस्तावांची माहिती समोर आली आहे. पण विद्यार्थ्यांनो, प्रस्ताव, DPR, मॅनेजमेंट स्ट्रक्चर चेंज आणि फायनल युनिव्हर्सिटी स्टेटस या 4 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून एखादे कॉलेज प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा डीम युनिव्हर्सिटी होणार आहे असे केवळ प्रस्तावावरून निश्चित समजू नका. आणखी एक महत्वाची दुरुस्ती, महाराष्ट्र CET सेलचे नोटीस नंबर 4 हे NRI कॅन्डिडेट एलिजिबिलिटी अँड रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भातील आहे. त्यामुळे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्टेटस चेंजेसची माहिती नोटीस नंबर 4 ने जाहीर केली आहे असे म्हणणे योग्य नाही. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा स्टेटस चेंजचा भाग स्वतंत्र अधिकृत माहितीच्या आधारे समजून घ्यावा. आता याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या एसएमएल वर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. एसएमएल स्वतः बदलत नाही. तुमचा एसएमएल हा तुमच्या मेरिटवर आधारित असतो. परंतु जर एखादे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज स्टेट कॅप मधून बाहेर गेले आणि त्याच्या जागा महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामध्ये उपलब्ध राहिल्या नाहीत तर स्टेट कोट्यामध्ये उपलब्ध असलेल्या एकूण MBBS सीट्सची संख्या कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कॉलेजच्या 200 किंवा 250 स्टेट कोटा सीट्स काउन्सिलिंग मधून बाहेर गेल्या तर त्या सीट्ससाठी स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत नाही, पण उपलब्ध सीट्स कमी होतात. साधारण वरील 3 ते 4 कॉलेजमध्ये जर मॅनेजमेंट चेंज झाली तर साधारण 500 ते 700 सीट्स कमी होऊ शकतात आणि त्याचा उपलब्ध जागांवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे स्कॉलरशिप वाल्या जागांचे मेरिट हायर साईडला जाऊ शकते. त्यामुळे त्याच एसएमएल वर मिळणाऱ्या कॉलेजेसचे ऑप्शन्स कमी होऊ शकतात आणि काही गव्हर्नमेंट किंवा स्टेट कोटा प्रायव्हेट कॉलेजेससाठी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक चांगला एसएमएल किंवा कॅटेगरी रँक आवश्यक ठरू शकतो. मात्र हा परिणाम किती होईल हे त्या कॉलेजला अंतिम मान्यता मिळते की नाही, त्या कॉलेजचे काउन्सिलिंग स्टेटस काय राहते आणि महाराष्ट्र CET सेलचा अंतिम 2026 सीट मॅट्रिक्स मध्ये त्या कॉलेजच्या किती सीट्स कोणत्या कोट्यामध्ये दाखवल्या जातात यावर अवलंबून आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, फक्त एखादे कॉलेज डीम किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होणार असल्याची बातमी पाहून चॉईस फिलिंगचा निर्णय घेऊ नका. अंतिम सीट मॅट्रिक्स मध्ये त्या कॉलेजचे नाव, स्टेटस, कोटा आणि उपलब्ध सीट्स निश्चित झाल्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. आणि म्हणूनच यावर्षी एसएमएलचा अंदाज घेताना फक्त माझ्या पुढे किती विद्यार्थी आहेत एवढे पाहायचे नाही, तर माझ्या एसएमएल वर प्रत्यक्ष उपलब्ध सीट्स किती आहेत हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, एसएमएल आणि कॅटेगरी रँक मध्ये फरक काय. विद्यार्थ्यांनो, एअर म्हणजे ऑल इंडिया रँक, एसएमएल म्हणजेच महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट मधील तुमचे स्थान आणि कॅटेगरी रँक म्हणजे तुमच्या स्वतःच्या कॅटेगरी मधील तुमचे मेरिट पोझिशन. महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामध्ये ऍडमिशनचा अंदाज घेताना महाराष्ट्र एसएमएल आणि कॅटेगरी रँक हे महत्वाचे इंडिकेटर्स आहेत. पण कॅटेगरी रँक हा एकट्याने ऍडमिशन ठरवत नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे किमान 3 आकडे लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला एअर, दुसरा महाराष्ट्र एसएमएल आणि दुसरा तुमचा कॅटेगरी रँक. आणि त्यानंतर चौथा आणि अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे तुमच्या कॅटेगरीसाठी उपलब्ध असलेल्या सीट्स. म्हणून ऍडमिशन प्रेडिक्शनचा योग्य फॉर्म्युला असा समजा, एसएमएल प्लस कॅटेगरी रँक प्लस अवेलेबल सीट प्लस प्रिव्हियस क्लोजिंग ग्रेड प्लस कॉलेज प्रेफरन्स प्लस राऊंड वाईज सीट मुवमेंट. हे सर्व एकत्रित पाहिल्याशिवाय तुम्हाला कोणते कॉलेज मिळेल याचे अचूक उत्तर देता येत नाही. आता या एसएमएल वर परिणाम करणारा अजून एक महत्वाचा घटक म्हणजे पॅरलल अँड स्पेसिफाय रिझर्वेशन. सामाजिक आरक्षणाबरोबर काही हॉरिझॉन्टल आणि स्पेसिफाईड रिझर्वेशन देखील लागू होते. यामध्ये महिलांसाठी 30% रिझर्वेशन, PWD साठी
लागू 5% रिझर्वेशन, डिफेन्स, हिली एरिया, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर म्हणजे MKB आणि ऑर्फन रिझर्वेशन यांसारख्या तरतुदींचा समावेश होतो. यापैकी प्रत्येक रिझर्वेशनची एलिजिबिलिटी, सीट डिस्ट्रीब्युशन अँड इम्प्लिमेंटेशन ही संबंधित 2026 नियमानुसार पाहावी लागते. हे सोशल कॅटेगरीच्या जागेच्या ऐवजी स्वतंत्र कास्ट कॅटेगरी तयार करत नाहीत. पात्र उमेदवारांच्या संबंधित कॅटेगरीमध्ये लागू नियमानुसार त्यांचा पॅरलल किंवा स्पेसिफाय रिझर्वेशनचा विचार केला जाऊ शकतो. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅटेगरी क्लेम. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मेडिकल ऍडमिशनसाठी इच्छुक असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐकणे महत्वाचे आहे. महाराष्ट्र सीईटी सेलच्या 2026 प्रक्रियेत रजिस्ट्रेशनच्या वेळी केलेल्या रिझर्वेशन क्लेमच्या समर्थनार्थ आवश्यक सर्टिफिकेट्स प्रिस्क्राईब प्रोसेसनुसार अपलोड किंवा सबमिट करणे आवश्यक आहे. म्हणून कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, EWS सर्टिफिकेट आणि लागू असल्यास डिफेन्स, PWD, MKB, हिली एरिया अँड ऑर्फनची कागदपत्रे योग्य आहेत का हे आधीच तपासा. कारण तुमचा कॅटेगरी रँक चांगला असूनही कॅटेगरी क्लेम किंवा आवश्यक डॉक्युमेंट्स मध्ये त्रुटी असेल तर रिझर्वेशनचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. आणि एक अत्यंत महत्वाची दुरुस्ती लक्षात ठेवा, ओरिजिनल सर्टिफिकेट्स अपलोड केल्याशिवाय कॅटेगरीचा विचार होणार नाही असे सरसकट म्हणणे योग्य नाही. योग्य अर्थ असा आहे की आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्पष्ट वैध स्कॅन कॉपीज प्रिस्क्राईब प्रोसेसनुसार अपलोड किंवा सबमिट करणे आवश्यक आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्यांची पडताळणी केली जाऊ शकते. म्हणून कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर किंवा EWS सर्टिफिकेट यापैकी जे डॉक्युमेंट्स तुमच्या क्लेम कॅटेगरीसाठी लागू आहे ते 2026च्या नियमानुसार वैध आणि उपलब्ध असणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून रजिस्ट्रेशनच्या वेळी कॅटेगरी क्लेम हा फक्त चेकबॉक्स नाही, तो तुमच्या पुढील ऍडमिशन कॅटेगरीचा अत्यंत महत्वाचा आधार आहे. तर विद्यार्थ्यांनो, नीट UG 2026च्या आपल्या संबंधित इन्फॉर्मेशन ब्राउचर लिस्टनुसार महाराष्ट्रातील 41 गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेजेसमध्ये 5850 MBBS सीट्स आणि 24 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये 3500 MBBS सीट्स आहेत. म्हणजे एकूण 65 मेडिकल कॉलेजेस आणि 9350 MBBS सीट्स आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 5850 चा सामान्य 15% AIQ मॅथमॅटिकल बेसिस घेतल्यास सुमारे 878 AIQ सीट्स आणि 85% चा मॅथमॅटिकल बेसिस घेतल्यास सुमारे 4973 स्टेट कोटा सीट्स येतात. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 2975 स्टेट कोटा सीट्स आणि 525 इन्स्टिट्यूशनल कोटा सीट्स असा मॅथमॅटिकल बेसिस येतो. आणि या स्टेट कोट्यामध्ये तुमचा कॅटेगरी रँक हा तुमच्या ऍडमिशन स्ट्रॅटेजीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून प्लॅनिंगच्या दृष्टीने आपण कॅटेगरी वाईज आणि इंडिकेटिव्ह टार्गेट्स पाहिले. ST असाल तर गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी रँक 300च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करा. SC असाल तर 600च्या आत लक्ष ठेवा. VJA असाल तर 100च्या आत लक्ष ठेवा. NTB असाल तर 75च्या आत लक्ष ठेवा. NTC असाल तर 140च्या आत लक्ष ठेवा. NTD असाल तर 110च्या आत लक्ष ठेवा. OBC असाल तर 850च्या आत लक्ष ठेवा. ACBC असाल तर 450 ते 500च्या आत लक्ष ठेवा. EWS असाल तर 400च्या आत लक्ष ठेवा. आणि ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे चांगले ऑप्शन ठेवायचे असतील तर जनरल SML साधारण 3000च्या आत ठेवण्याचे प्लॅनिंग टार्गेट ठेवा. प्रायव्हेट स्टेट कोट्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीला तुलनेने अधिक मागील रँकवरही संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे वर दिलेले प्रायव्हेट टार्गेट स्वतंत्रपणे लक्षात ठेवा. पण पुन्हा एकदा अत्यंत स्पष्टपणे मी सांगते की हे 2026 चे फायनल क्लोजिंग रँक्स नाहीत. हे मागील वर्षाच्या क्लोजिंग ट्रेंड्स, उपलब्ध सीट स्ट्रक्चर आणि प्लॅनिंग अनालिसिसवर आधारित इंडिकेटिव्ह टार्गेट्स आहेत. यांना सीईटी सेलने जाहीर केलेले अधिकृत कट ऑफ किंवा ऍडमिशन गॅरंटी समजू नका. 2026 मध्ये ऍक्च्युअल क्लोजिंग रँक हा प्रत्येक कॉलेज, कॅटेगरी आणि कॅप राऊंड नुसार बदलणार आहे. म्हणून तुमचा रँक या प्लॅनिंग टार्गेट पेक्षा थोडा मागे असेल तर निराश होऊ नका आणि टार्गेट पेक्षा पुढे असेल तर आत्मविश्वासही ठेवू नका. कारण चॉईस फिलिंग बदलली की रिझल्ट बदलू शकतो. कॉलेज प्रेफरन्स बदलली किंवा ऍडमिशन पॉसिबिलिटी बदलू शकते. राऊंड बदलला की क्लोजिंग बदलू शकतो आणि अवेलेबल सीट्स बदलल्या तर संपूर्ण काउन्सिलिंगचे चित्र बदलू शकते. म्हणून मेडिकल काउन्सिलिंग मध्ये फक्त माझा रँक किती आहे हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी विचारा, माझा SML किती आहे, माझा कॅटेगरी रँक किती आहे, माझ्या कॅटेगरीसाठी सीट्स किती आहेत, माझ्यासाठी कोणते पॅरलल किंवा स्पेसिफाय रिझर्वेशन लागू आहे, माझ्या रँकवर कोणती गव्हर्नमेंट कॉलेजेस रिअलिस्टिक आहेत,
कोणती प्रायव्हेट स्टेट कोटा कॉलेजेस रिअलिस्टिक आहेत आणि सर्वात महत्वाचे मी माझी चॉईस फिलिंग कोणत्या क्रमाने करणार आहे. कारण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग ही केवळ कॉलेजची नावे भरून सबमिट करण्याची प्रक्रिया नाही, ही तुमच्या भविष्यासाठी घेतलेली स्ट्रॅटेजिक डिसिजन आहे. योग्य कॅटेगरी क्लेम, योग्य डॉक्युमेंट्स, योग्य SML अनालिसिस, योग्य कॉलेज प्रेफरन्स आणि योग्य चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी या सर्वांचा योग्य ताळमेळ म्हणजेच MBBS ऍडमिशन मध्ये यशाची खरी किल्ली आहे. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, जर तुम्हाला नीट UG 2026 महाराष्ट्र CET सेल, स्टेट मेरिट लिस्ट, कॅटेगरी रँक, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचे कट ऑफ अनालिसिस, सीट मॅट्रिक्स आणि चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी बाबत आमच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये नक्की सहभागी व्हा. तुमच्या रँकनुसार कोणती गव्हर्नमेंट कॉलेजेस रिअलिस्टिक आहेत, कोणती प्रायव्हेट कॉलेजेस योग्य आहेत, कोणत्या राऊंड मध्ये कोणत्या कॉलेजेसची शक्यता आहे, चॉईस फिलिंग मध्ये कोणत्या कॉलेजला कोणत्या क्रमाने ठेवावे आणि तुमच्या कॅटेगरीचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याच्यासाठी आमचे काउन्सिलिंग टीमचे वैयक्तिक मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. फ्री अपडेटसाठी तसेच पेड काउन्सिलिंगसाठी 9325261562 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करून आमच्याशी संपर्क साधा आणि आमचे युट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कारण मेडिकल ऍडमिशन मध्ये योग्य माहिती ही पहिली पायरी आहे, योग्य रँक अनालिसिस ही दुसरी पायरी आहे आणि योग्य चॉईस फिलिंग ही ऍडमिशनच्या यशाची निर्णायक पायरी आहे. म्हणून तुमच्या रँकला कमी लेखू नका, पण फक्त रँकवर अवलंबूनही राहू नका. तुमचा SML समजा, तुमची कॅटेगरी रँक समजा, उपलब्ध सीट समजा, तुमचा कॅटेगरी क्लेम आणि डॉक्युमेंट्स तपासा आणि त्यानंतर योग्य स्ट्रॅटेजीने चॉईस फिलिंग करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.